क्वांटिटी ठेवण्यापेक्षा क्वालिटी ठेवा. म्हणजे नाही म्हणजे आम्हाला काय नाही, आम्हाला काय फरक पडत नाही, मार्केट वेगळे. त्यांनी स्वतःच मार्केट बनवलेलं आहे, त्यामुळे त्यांना दुधाच्या गोष्टीनं काही फरक पडत नाही. आता राहिला तर मॅनेजमेंट बद्दल. आता समजा माझा भाऊ आहे मुंबईला, असं पकडून चाला. आता मी इथं दूध धंदा करतो, तर तुम्ही काय करा, तिथलं मार्केट घ्या. तिथं काय चाललंय तिथलं मार्केट घ्या, बिल्डिंग घ्या किंवा काय करा, तिथं तुम्ही मार्केट स्वतः तयार करा. मी फॉर एक्झाम्पल देते, मुंबई पुणे काय असेल वॉटेवर, ज्याला ज्या क्षेत्रात आवड आहे मार्केटिंगची त्यानं ती मार्केट बघा. ज्याला दुधाची आवड आहे त्यानं दूध काढा. आपल्या घरात 4-5 भाऊ आहेत किंवा एकत्र फॅमिली कुटुंब, तुम्ही मॅनेजमेंट प्रत्येकाकडे द्या. तू बाबा तारान, तू बाबा दूध काढ, तुम्ही मार्केटिंग करतो, तर तुम्ही नक्की डेफिनेटली सक्सेस व्हाल. नाही तर काय होतं, सगळी एकत्र म्हणलं का नाही तर मिसळ होती पूर्णपणे. आता समजा मी जर बँगलोर गेलो तर आमचा भाऊ अमोल इथं घरी असतो का, तू बघ म्हणतो इथलं काम, मी गाय आणतो मी विकतो, बरोबर. त्याला त्याचा रोल दिलाय, माझा मला रोल दिलाय, डिस्टर्ब नाही कोणाला. तसंच एखाद्याला दूध काढू द्या, एखाद्याला चारा आणून द्या आणि एखाद्याला मार्केट करा. तिन्ही बाजूने 3 चालू राहा. का नाही जर भेटणार, जर द्या लागेल, यांना दूधच नाही घातलं हे काय करतील. आपला प्रोडक्ट थेट शेतकऱ्यापर्यंत, म्हणजे मध्ये ब्रोकर नाही, आता डायरेक्ट शेतकऱ्यापर्यंत गेला पाहिजे, तेव्हा आपल्याला चांगले पैसे भेटतील. मग शेतकरी टू शेतकरी कॉन्टॅक्ट, शेतकरी म्हणण्यापेक्षा शेतकरी टू डायरेक्ट कस्टमर जेव्हा येईल. आज कस्टमर शेतकरी, मला आता किती ते माणसं येतात, आम्हाला 42 रुपये लिटर दर दुधात चालू आहे, 45 चालू आहे, अशी माणसं आहे की माझ्याकडे किती ते म्हणतात. का ती घरी दूध घालते त्याला. म्हणजे नाही म्हणजे आम्हाला काय नाही, आम्हाला काय फरक पडत नाही, आमचं मार्केट वेगळे. त्यांनी स्वतःच मार्केट बनवलेलं आहे, त्यामुळे त्यांना दुधाच्या गोष्टीनं काही फरक पडत नाही. दूध तिथं फुकाट झालं आणि विकत झालं, त्यांना काय फरक पडत नाही. त्यांचं 40-44 चाललंय, चालत राहणार, त्याचा काही विषय नाही. तर आता कसं असा, आता समजा बाय प्रोडक्टचा विषय काढला, बाय प्रोडक्ट बनवा. बाय प्रोडक्ट बनवताना एक बेस्ट स्टेज निवडायची की सुरुवातीला ती दूध घाला, 50 लिटर करा, 40 लिटर करा, 100 लिटर दूध वाढवा. नंतर तुम्हाला रिस्पॉन्स कसा वाटतो बघा. एखादं छोटंसं शॉप टाका, त्यातनं बाय प्रोडक्ट करा, आईस्क्रीम टाका, पनीर टाका. तुमचा प्लॅन हळूहळू तुमचा सक्सेसफुल होणार. आज तिथे म्हणून काय होते, तिथे त्यांची स्टेज काय होती, आज काय स्टेज आहे. त्यांनी स्वतःचं मार्केट स्वतः तयार केलेलं आहे. आज एवढ्या मोठ्या लेवलला जातोय नाही कोण मला माहित नाही, पण तुम्ही ऍटलीस्ट तुम्ही स्वतःचं मार्केट स्वतः तयार केल्यानंतर ना तुमची बेस्ट स्टेज तरी तुम्ही क्रॅक कराल, एवढी गॅरंटी आहे. कारण काय होतंय, दूध दर ही असंच राहणार आहे, 20 होणार, 30 होणार, 40 होणार, परत कमी होणार, परत वाढणार. कुठेतरी मार्केट आपला एस्टॅब्लिश करायचं म्हणलं तुम्हाला कुठेतरी ठामपणे उभं राहायला लागेल. आज बरीच पुण्यातली आमच्याकडे पुण्या वगैरेची गाय घेऊन जाते, पुण्यातली माणसं काय करतात माहिती आहे का, त्यांचं डेअरीचं दूध त्यांचे तिथं त्यांनी शॉप टाकलाय, तिथे नाही ती विकते ती हाताने डायरेक्ट नाही का, म्हणजे लिटर 40-42 रुपये लिटर. आणि त्या शेजारी मग त्यांनी मग ते ठेवलंय दुधाचं प्रोडक्ट, पनीर असेल, श्रीखंड असेल, काय त्यांच्यात बनवलेलं दुधाचं प्रोडक्ट, त्यांना 100% चांगले पैसे भेटते ते. पण त्या गोष्टी सगळ्याला पॉसिबल नाही. ज्यांना जमते ती करते ती, त्यांना नाही जमत ती मग दूध घालते ती. फक्त त्या ज्यांनी जी दूध घालते त्यांना असं माझं म्हणणं आहे की तुम्ही चांगल्या गाय ठेवा. क्वांटिटी ठेवण्यापेक्षा क्वालिटी ठेवा. क्वालिटी 10 गाय ठेवण्यापेक्षा 5 गाय ठेवा. 5 गायमध्ये 10 गाय दूध काढण्याचा प्रयत्न करा. त्यात तुम्ही किती सक्सेसफुल होता हे माहित नाही, पण 10 गायमध्ये 5 गायमध्ये तुम्ही 10 गायचं दूध अचिव्हमेंट करण्याची ताकद ठेवा. नक्की निघेल तुम्हाला. काय ते थोडंफार इकडे तिकडे होईल पण नक्की निघून जाईल. सिमेंटवर हा तेच की, सिमन आपण जे म्हणतो ना, इम्पोर्टेड सिमनच्याच गाया पाहिजे किंवा सिमनवरती काम करा. आज एबीएस आलाय, ब्रूट आहे, सॉरी एबीएस आहे, डेन्मार्क आहे, ओल्डवाई शायरच्या आहे, त्या सीआर आहे, त्या परत आपला ह्याचा आहे बायपच्या आहे. त्या तुमचा चांगला बेस्ट बुल कुठला आहे बघा, गायनला लावा. जिचं प्रोडक्शन 20 लिटर आहे ती 40 लिटर कशी नेता येईल बघा. का परवडणार नाही दूध जावा. तर तुम्ही जर आता आपण जे आपले जे गाय आता ही बघा, ही सांगतो, ही सारडा डेअरीची गाय आहे, ही इम्पोर्टेड सिमनची गाय आहे, मिस्टर मडची. तुम्हाला सांगतो माणसं म्हणते ती सिमन आहे का इंडियात, तुम्हाला दाखवतो स्टोरी बी. आता याचा 1395 आहे. आणि माझ्याकडे दुसरी लिस्ट आहे 1395. हा ॲनिमल नंबर आहे. सिमन कुठला मॅग्नेट, शायर कोणता मिस्टर मर, बरोबर. सिमन कोणतं तर स्टोईक आहे, पुढे आहे सुपरफ्लाय. ह्याच्या काय आहेत ना, ह्याचं दूध बघा 9000 लिटर, 7000 लिटर, 6000 लिटर, म्हणजे ऑलमोस्ट असं धरून जागे 7 ते 8000 लिटर दूध अचीव केल्यानंतर ना, आता 8000 लिटर 7000 पकडू जाऊ द्या, छोटं मोठं 7000 गुणले माझा दर प्रेझेंट कंडिशनचा 30 रुपये पकडू, 2,10,000चं दूध देते काय. 2,10,000 मधनं मला असं माहिती की 50% जरी आपण त्यातनं वजा केलं भागिले 50, तरी माझ्या हिशोबानं तुम्हाला 1 लाख रुपये बॅलन्स राहते. 1 लाख लो दरानं म्हणते मी. आता जो दर चाललाय 1 लाख रुपये जर राहील तर मी गाय समजा मी तुम्हाला 1.5 लाख रुपये, बट ऑब्विसली तुमची 1.5 वर्षात गाय नेली होती. आताच्या कंडिशनला जर 40 रुपये असलं तर 1 वर्षात नेली होती गाई. स्वतः गाय तशी निवडा. जिथं सिलेक्शन फसलं तिथं माणूस फसला. आता आपण जे म्हणतो ना टोटल मिक्सर असेल टीएमआर कसं होतंय, माणसांना सोयीस्कर बी पडते टाकायला, पण काही बरेच माणसं काय करतात आता फिडिंग सिस्टीमचं कसं झालंय. टीएमआर म्हणजे मराठी भाषेत म्हणण्यापेक्षा आपण खाद्य बिद्या कुठे टाकतो, एकत्र करतोय, वल्ला वळका सुका वैरण गोळी पेंड पशुखाद्य हे देतोय.
बायची सोपं पडतंय, काय अडचण नाही. पण कसं होतं की प्रत्येकालाच TMR सोपं पडेल असं नाही. काही बऱ्याच जणांच्या गाया बंधून असते त्यांना बी चालेल. काही जणांची ओपन गाय असते, एखादी काही फिरती खातच नाही, त्याला TMR बी चालत नाही. त्याला स्पेशल म्हणजे प्रत्येकानुसार वेरी करू शकतो. पण TMR पद्धतीनं चाललं तर बेस्ट राहील. तुम्ही ऍडव्हान्स लेवलचं ट्रेनिंग घ्यायची. पण TMR म्हणजे काय होतंय की गायला चारा खोरा टाकत बसायचा नाही, स्पेशली खोरा टाकत नाही, कुठेच मिक्स करून डाऊन जाऊ द्या डायरेक्ट तरी चालतंय, त्याचा काय विषय नाही. फक्त आता TMR प्रत्येकच गाय खाईल, प्रत्येकच गायला पुरल हे जे सांगू शकत नाही. कारण काय होतं मोकळ्या फिरणं काय 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 असतात का ते निवांत खाते, त्यांच्या वाटण्याला बी असं नाही. प्रोडक्शन मध्ये मुनाफा बी होईल, निजा बी होईल हेही सांगू शकत नाही आपण. तर बेसिक गोष्ट TMR म्हणण्यापेक्षा आपण खोराक पाणी व्यवस्थित, खोराकाचा विषय एक आपण घेऊया. खोराक नक्की काय दिला पाहिजे. 30 लिटरची गाय आहे, 40 लिटरची गाय आहे. 40 लिटरची गायला माणसं म्हणते ती 12 किलो 13 किलो गोळी पण नाही पाहिजे. माझ्या हिशोबानुसार 4-4.5 किलो गोळी पण ठीक आहे. गायांना कसं बेसिकली काय पाहिजे, 3-4 किलो होती, 4.5 किलो होती. एक डेअरी प्रोटीन एक अर्धा किलो म्हणजे ते 5 किलो झालं. तुम्ही मका डेप वापरा किंवा भुसा वापरा, प्रत्येकाच्या मॅटरवरती. त्याच्यात फक्त मका किंवा खोराक भुसा काय बी वापरा दोन्हीतलं. त्यात फक्त बायपास फॅट टाका, ईस्ट कल्चर टाका, टॉक्सिन बाइंडर टाका. राहिला विषय मिनरल आणि कॅल्शियम हे ऍडेड गोष्टी ठेवा. गायला काहीही मेंटेनन्स येत नाही, गाय व्यवस्थित रन करते. आणि राहिला आजारी पडायची लक्षणं जर गायला तुम्हाला दिसते की गाय काय खात नाही, चारा पाणी खात नाही, गॅस तर तुम्हाला तिथलं इन्स्टंट उपाय करा. कमीत कमी 2 मिलियन प्लसच्या गोळ्या तरी द्या. तेवढं जर केलं तरी काय आजार जे वाढणार आहे ती तरी थांबतात जागा. यापेक्षा म्हणजे जी उचरी तपा वगैरे काही जाणार आहे ती जागच्या जागी थांबत. आम्ही काय बेसिकली मोठ्या गोष्टी करत नाही, जे जाणार असते ते थांबवण्याचा प्रयत्न करतो. यापेक्षा वेळ काय नसते. आता आरोग्याबद्दल गायचं आपण जर बोलत असलो ना तर आरोग्याचं कसं माहिती आहे का, आता ही गाय खाऊन शरीर टाकाटाक आहे बरोबर. समजा हिनं जर काही खाल्लं नाही तर तिची काळजी काय घ्यायची. बाबा खाल्लं नाही तर काय, तुम्हाला मध्ये व्हिडिओ पण सांगितलं, जीवाला काटा आलं का काय आलं तर टेम्परेचर घेऊन थर्मामीटर टाकून चेक करणं. तर काय वाटलं तर 2 गोळ्या देणे, म्हणजे त्या तुमच्या इकोटाच्या असेल किंवा NPCRG असेल किंवा मिलक्स असेल किंवा कुठल्या असतील, तिथलं इथं चेक करणं, व्यवस्थित जबाबदारीने काळजी घेणं. मास्टर्स का होते वारंवार, आपलं फ्लोअर स्वच्छ नाही का, फ्लोअर धुतलेलं नाही का, किंवा मेटल घाण यायची का, किंवा दुसऱ्या गायचा मास्टर्स सारखा होतोय का, तीच मशीन आपण गायला लावतोय का, ही बी काळजी घेतली पाहिजे. टेपिंग करताना समजा एक गायला मास्टर्स होते वारंवार, तिची धार सगळ्यात शेवट काढायची. बारका सब क्लिनिकल आहे समजा वारंवार होते आणि त्या एका मशीनला लावून दुसऱ्या गायला लावल्यानंतर ना गाय मास्टरचं प्रमाण वाढत असेल तर ती गायचं धार झाल्यानंतर गरम पाणी मागं बादलीत ठेवायचं, त्यात डूब करून दुसऱ्या गायला लावा. या बेसिक काळजी येते. त्या काळजी घेतल्यानंतर गायला मास्टर बी होत नाही, आजारी बी पडत नाही. त्या काय आणि गोट्यात सेट झाली काही मला वाटत नाही आजारी पडते म्हणून. पण तिला योग्य न्यूट्रिशन व्हॅल्यू पाहिजे. न्यूट्रिशन व्हॅल्यू म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला सांगितलं का बायपास फॅट असो किंवा तुमचं ते कमीत कमी मिनरल तरी असावं, मिनरल शेंगदाणा पेंड ह्या गोष्टी तरी असाव्या जेणेकरून गायला ताण पाहिजे दुधाचा. आपण त्यांच्यातनं दूध काढतो म्हणजे कॅल्शियम काढतो, त्यांना कॅल्शियम टॉपअप दिलं पाहिजे ना वरनं. तर वाका चारा पाहिजे. 40 लिटर दूध काढतो मग वाका चारा नाही, तुम्हाला चारा किती दिवस दूध देणार आहे, परत ती ड्रॉपबॅक मानणार. फेमसवर काम करा. नक्की. म्हणजे एवढी अनमोल माहिती दिली आपण, त्याबद्दल मी परत एकदा आपले तमाम शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि आपल्या अष्टदीप पेशन्स या युट्यूब चॅनलच्या वतीनं आपण दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहोत. धन्यवाद.